आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय कसं चाललंय काम? अरे अरे कशाला उभ्या राहता ग? काम करताना उभं नाही राहायचं. आता राहिल्याचाच उभ्या तर एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगते. कोणती गोष्ट माई? तुमच्या अत्यंत आवडत्या, तुम्ही ज्यांना आदर्श मानता अशा व्यक्ती तुम्हाला भेटायला येत आहेत. आणि नुसतं भेटायलाच येत नाहीये तर आजपासून त्या तुमच्या सोबत इथे प्रत्यक्ष काम करणार आहेत. सुंदरी, मंगलताई, सुंदरी, मंगलताई, तूच सांग आता तुझ्याबद्दल. नमस्कार मैत्रिणींनो. इतके दिवस तुम्ही मला कलेक्टर सुंदरी मोहिते म्हणून ओळखत होता. इथून पुढे मी कुठल्याही पदावर नाहीये, मी कलेक्टर नाहीये, मी आता फक्त सुंदरी मोहिते. त्यामुळे जसं कलेक्टर असताना तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं, अगदी तसंच तुम्ही फक्त सुंदरी असताना देखील माझ्यावरती प्रेम कराल हीच अपेक्षा. बस एवढंच सांगेन आणि बाकी काही नाही. आता कामाला सुरुवात करूयात आणि माई मसाले हा ब्रँड आपण सगळेजण एकत्र मिळून पुढे नेऊयात. पण माई, काय झालं शीतल? अशी का शंका आली तुझ्या मनात? बोल. आपण यांना काम कशी सांगायची? अरे त्यात काय झालं? कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं असं माझ्या आईने शिकवलंय मला. जगातली सगळी कामं एकदम सुंदर असतात. त्यामुळे आपण असा अजिबात विचार करायचा नाही. चालेल तर मग आपण लागूयात कामाला. फक्त एवढंच आहे की तुम्हाला मला काम शिकवावं लागेल. हो, लागूयात कामाला. येस. मी कामाला सुरुवात करू? हो. चला मुलींनो, जरा पटापटा हात चालवा. हा, ऑल द बेस्ट सुंदरी. बारा वाजले. 3 वाजता माल जर ठरलेल्या ठिकाणी पोहोचणार असेल तर इकडून काहीच वेळात माल निघेल. आता लगेच लीड मिळाला पाहिजे. मला ताबडतोब बाहेर जाऊन बघावं लागेल. हे सॅम्पल चेक करायला हवेत. आजी, आरू, बरा झालास तू? ताप गेलाय तुझा? आता कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय? हो. आरू, हे आरू, हे तू ठीक आहेस? कसं आहेस? ताप गेला तुझा? आजी, खूप खूप थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? तूच मला बरं केलंस ना. तुला बरं मी नाही काही, सायली मावशीनं केलंय. मावशी, काय झालं? आरू, थँक्यू थँक्यू थँक्यू.
तुला बरं वाटतंय ना आता? हो, गेला की तुझा ताप? माई, तुम्ही तिला घरात घेतलं हे ठीक आहे, पण आता वर्कशॉप मध्ये सुद्धा आधीच ती काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतेय. मगाशी बघितलं ना, तिने कसे फाईल मधले सगळे पेपर उडून लावले आणि इयर प्लगचं कारण देऊन तिथून निसटून गेली. पण आता वर्कशॉप मध्ये काय करेल हे माहित नाही. तुला जे कळतंय ते मला कळत नाही असं तुला वाटतंय का? माईला सगळं कळतंय, पण माई बघते किती उड्या मारते सुंदरी तिच्या समोर. मला तर असं वाटतं हे राजीनामा वगैरे सगळं खोटं नाटक असेल तिचं. नाही, राजीनामा नाटक नाहीये, कारण तिला माहितीये राजीनाम्याचं जर नाटक असेल तर ते धनंजयच्या जीवावर बेतू शकतं. असला मूर्खपणा ती करणार नाही. पण तरी पण तू म्हणतेस तसं आपल्याला सावध राहायला हवं, लक्ष ठेवायला हवं तिच्याकडे. ठेवू आपण लक्ष. एनिवे, ते माल लोड झाला का? ट्रक भरला का? हो माई, पण मला फार भीती वाटते. नेमकं आजच सुंदरीचं वर्कशॉपला जॉईन होणं आणि आपला माल लोड होणं, तिच्या हाताला काही लागलं तर? कसला माल? कसला माल? कसला माल असणार आहे? मसाल्याचा. शीतल, मला आहे ना तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तुला काय वाटते, नीट बघ इकडे काय मूर्ख वगैरे लिहिलंय का? अगर नुसता माल असता आणि तो सुंदरीच्या हाती लागला असता तर आपल्याला काय प्रॉब्लेम होता? म्हणजे एवढं निश्चित आहे की त्यात नुसता माल तर नाही. ओके नाही माई? माई सांग ना मला काय त्यात. हे मी तुला का सांगू? असं काय करताय माई? पार्टनर आहे ना मी तुमचा, मला सगळं कळलं पाहिजे की नको? अहो मला कळलं ना तर तुम्हाला मदतच होईल, नुकसान निश्चित नाही होईल. ठीक आहे, त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल. कोणतं काम? सुंदरी फार मध्ये मध्ये करते, तर तिला असं एका जागी अडकवून ठेवायचं आणि ती एकटी बाहेर जाऊ शकणार नाही अशी काहीतरी तजवीज करावी लागेल. करशील? म्हणजे सुंदरीला अडकून ठेवायचं आहे, ती बाहेर गेली नाही पाहिजे. सोपं काम आहे, होईल माझ्याकडनं. पण मला एक प्रश्न आहे की मी हे का करावं? अरे